जम्मू अखनूर सेक्टरमध्ये पुन्हा पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला। जम्मू काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये आज पुन्हा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय। उखळी तोफा आणि LMGचा मारा यावेळी सैन्यावर करण्यात आला, तर भारतीय लष्कराकडून त्यांना चोख असं प्रत्युत्तर देण्यात आलं। सकाळी 6:30च्या सुमारास हा गोळीबार थांबलेला आहे। जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझर अद्यापही जिवंत असल्याचा नवा दावा आता पाकिस्तानी माध्यमांनी सुरू केलाय। रविवारी सायंकाळी अझरच्या मृत्यूवरून पाकिस्तानासह जगभरातून विविध दावे आणि प्रतिदावे करण्यात येत होते, त्यामुळे अजूनही मसूदच्या मृत्यूवरून संभ्रम मात्र कायम आहे। गेल्या आठवड्याभरात झालेल्या भारत पाकिस्तान दरम्यानच्या महत्त्वाच्या लष्करी घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक पार पडली। या बैठकीला संरक्षण मंत्री, गृहमंत्र्यांसह अजित डोवाल यांनी देखील उपस्थिती दर्शवली। पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेकडून भारतीय सैन्यावर वारंवार हल्ले होत आहेत, त्याविरोधात न्यूयॉर्कमध्ये इंडियन अमेरिका कम्युनिटीने आंदोलन पुकारलंय। यावेळी भारतीयांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देखील दिलेल्या आहेत। रावसाहेब दानवे जालन्यातील खोतकरांच्या निवासस्थानी दाखल झाले असून लोकसभा निवडणुकांसंदर्भात दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। सहकार मंत्री सुभाष देशमुख या चर्चेत सहभागी झाल्यात आणि अर्जुन खोतकर निवडणूक लढवणार की नाही याचा आज निर्णय होणार आहे। रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातील चिखली येथे माजी सरपंच रवींद्र राऊत यांनी आपल्या जुन्या घरात आत्महत्या केली। त्यांच्या आत्महत्येचं कारण मात्र अस्पष्ट असून गुहागर पोलीस आता या प्रकरणी तपास करतायत। नागपूरच्या नरखेड तालुक्यातील मदना गावात एका वृद्ध शेतकऱ्यानं आजारपण आणि कौटुंबिक समस्येतून आत्महत्या केलेली आहे। गोपाळराव जाणे असं या तरुणाचं नाव आहे आणि 85 वर्षाचे हे शेतकरी आहेत। शेतावर स्वतःचं सरण रचून जाळून घेत त्यांनी आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होते। पंढरपुरात नवीन बस स्थानकाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला परिवहन मंत्री दिवाकर रावतेंना उशीर झाल्यामुळे कार्यक्रम 2 तासानंतर पार पडला। त्यामुळे संतप्त वारकऱ्यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या समोरच शिळ्या भाकरी आणि चटणी खाऊन निषेध नोंदवला। बहुप्रतीक्षित मोनो 2 अखेर आजपासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली असून 7 रस्त्यावरून चेंबूरला जाणारी पहिली मोनो पहाटे सुटली। यावेळी TV9 ने मोनोची ही लाईव्ह दृश्य कॅमेऱ्यात टिपलेली आहेत। मार्च महिना सुरू झाल्यानंतर आता उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरुवात झाली असली तरी कोल्हापूरमध्ये मात्र वातावरण बदलतंय। दिवसा उकाडा जाणवत असून सकाळी मात्र ग्रामीण भागात धुकं पसरल्याचं दिसतंय। या धुक्यामुळे हवेत सकाळच्या सुमारास चांगलाच गारवा जाणवतोय। नाणार प्रकल्प रद्द केल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले, तर प्रकल्प रद्द करण्यावरून आता नारायण राणे आणि शिवसेनेत श्रेयाची लढाई सुरू झाली। राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यात सिल्लोडमध्ये 1 तास गुफ्तगू झाली, तर जालन्यातील तीर्थपुरीत रावसाहेब दानवे आणि राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांची गळाभेट झाली। या दोन्ही घटनांमुळे जालन्याच्या राजकारणात मात्र खळबळ उडाली। ओबीसी आरक्षणासाठी ओबीसी व्हिजिलन्स संघर्ष समिती आक्रमक झाली। पुण्यात आरक्षण संदर्भात ओबीसी संघर्ष समितीची चिंतन सभा पार पडली। या सभेला ओबीसी व्हिजिलन्स समाजातील नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या चिंतन सभेत ओबीसी आरक्षणाला उच्च न्यायालयात दिलेल्या आव्हानावर चर्चा झाली। मालेगाव शहराची गरज ओळखून शासनाने नव्याने सुरू केलेल्या 100 खाटांचा महिला व बालविशेष रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला। मालेगावच्या मोसमपूल भागात सुरू करण्यात आलेले हे रुग्णालय राज्यातील पहिले महिला व बाल रुग्णालय ठरलेलं आहे। पंढरपुरात नवीन बस स्थानकाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला परिवहन मंत्री दिवाकर रावतेंना उशीर झाल्यामुळे कार्यक्रम 2 तासानंतर पार पडला। त्यामुळे वारकरी मात्र संतप्त झाले। तोट्यातील एसटी महामंडळाला नफ्यात आणण्यासाठी लवकरच 18,000 बसेसमध्ये तांत्रिक बदल करून त्या गॅसवर चालवण्याचा निर्णय परिवहन विभागानं घेतल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली। अहमदनगरची जागा राष्ट्रवादीच लढवणार असून या जागेबद्दल संभ्रमावस्था निर्माण करू नका असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिलाय। राजू शेट्टी यांना 2 जागा दिल्यात, मात्र प्रकाश आंबेडकरांना 4 जागा द्यायला तयार असूनही त्यांच्या मनात काय आहे हे समजत नाही असंही अजित पवार म्हणतात। आघाडीचे जागा वाटप 8 मार्चपर्यंत होणार असून यात राजू शेट्टींनाही 1 जागा मिळणार असल्याचं समजतंय, तर नगरची जागा मात्र राष्ट्रवादीकडेच ठेवणार असल्याचं विधान अजित पवार यांनी पुण्यात केलंय। अहमदनगरच्या जागेवर अजित पवारांचा दावा नवीन नाही अशी प्रतिक्रिया विखे पाटील यांनी दिली आणि त्यामुळे सुजय पाटील यांना राजकीय निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं सूचक विधान विखे पाटील यांनी केलंय।
डोंबिवलीत क्रिकेटच्या मैदानात चांगलीच गुगली पाहायला मिळाली। बॅटिंग करण्यासाठी मैदानात उतरलेले खासदार श्रीकांत शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांना खेळण्यासाठी बोलवा असं सांगितलं। मात्र त्यानंतर विकेट कीपरच्या भूमिकेत असलेले आदित्य ठाकरे यांनी तुमचं तिकीट कापलं जाईल अशी गुगली टाकली। नेवासा तालुक्यातील श्री सिद्धेश्वर मंदिराच्या वतीने गोदावरी प्रवरा माईच्या संघामध्ये महाशिवरात्री निमित्त गंगा आरती करण्यात आली। यावेळी मंदिर परिसरात दीपोत्सव करून शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी प्रवरा संगम दिनांच्या रोषणाईने मात्र हा संगम उजळून गेला होता। पुणे जिल्ह्यातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकरातील शासकीय पूजेनंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं। कालपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक दाखल होत आहेत, तर मंदिर परिसराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली। अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्री निमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली। रात्री 12 वाजल्यापासूनच मंदिरात दर्शन सुरू झालं आणि सुरक्षेचा उपाय म्हणून यंदा मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेशबंदी करण्यात आली। हे मंदिर तब्बल 958 वर्ष जुनं असं शिलाहारकालीन मंदिर आहे। शहापूर तालुक्यातील गंगा देवस्थान येथील पुरातन शिवमंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्त गंगा स्नान करण्यासाठी व शंकराचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली। ब्रह्मगिरी पर्वतावरून गुप्त झालेली गंगा ही शहापूर येथील गंगा देवस्थान येथे गायी मुखातून प्रकट झाल्याची आख्यायिका आहे। प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे जळगावमध्ये महाशिवरात्री निमित्त विशाल शिवलिंगाचं निर्माण करण्यात आलं होतं। ओंकारेश्वर मंदिरासमोरील परिसरात 30 फुटी बेलपत्राचं शिवलिंग तयार करण्यात आलं। या भव्य शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली। महाशिवरात्री निमित्ताने नागपुरातील गौंड राज्याच्या काळात बनवण्यात आलेलं अतिप्राचीन असं तेलंगखेडी शिवमंदिर सजायला लागलं आहे। गौंड राज्याच्या काळात बनवलेलं हे अतिप्राचीन शिवमंदिर 350 वर्षापेक्षा जास्त जुनं आहे। या मंदिरातील पिंड ही गारीपासून बनवली तर घुमठा पाषाणापासून बनवण्यात आलाय। महाशिवरात्रीच्या निमित्ताने मुंबईच्या बाबुलनाथ मंदिरात भक्तांची अलोट गर्दी झालेली आहे। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी देखील बाबुलनाथ मंदिरात जाऊन शिवाचं दर्शन घेतलेलं आहे। महाशिवरात्री निमित्त नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासूनच गर्दी केली। मंदिर परिसर रोषणाईने उजळून निघाला असून मंदिराला फुलांची सजावट करून महाशिवरात्री साजरी होते। हिंगोलीतील श्री क्षेत्र औंढा नागनाथ 12व्या ज्योतिर्लिंगापैकी एक असून महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी महापूजा करण्यात येते। मध्यरात्री 2 पासून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आलं। तसंच मंदिर प्रशासनाकडून भाविकांना विविध सोयी सुविधाही पुरवण्यात आल्या। मुख्यमंत्री आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी परळ टर्मिनसचं लोकार्पण केलं। त्यामुळे आजपासून परळ टर्मिनस प्रवाशांसाठी खुलं झालंय। रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी मुंबई सोलापूर तुळजापूर या रेल्वे मार्गाचं देखील उद्घाटन केलंय। इंदापूरचे ग्रामदैवत इंद्रेश्वर महादेवच्या यात्रेला सुरुवात झाली। यावेळी आकर्षक रथातून ग्रामदैवताची मिरवणूक काढण्यात आली। यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी हा रथ ओढला। जगातील पहिला हिंदी बोलणारा आणि मानवी भावना समजू शकणारा रोबोट सध्या अमरावतीमधील प्रज्वलन महोत्सवाचं खास आकर्षण ठरलंय। अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रज्वलन या तांत्रिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। यात खास आकर्षण होतं ते म्हणजे रश्मी नावाच्या रोबोटचं। राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या वतीने वानगळती परळी अशी विजयी संकल्प रॅली काढली। यावेळी खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह हजारो मोटरसायकलींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते। त्यामुळे परळी शहर भाजपमय झालं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर देशभरात भाजपतर्फे विजयी संकल्प रॅली काढण्यात आली। मुंबईत वांद्रे ते वरळी सिलिंक येथून ही रॅली काढण्यात आली। मुंबईतील बाईक रॅलीत मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावून कहो दिल से मोदी फिरसे असा नारा दिला। तर मुंबईतल्या बोरिवलीतही भाजपची विजय संकल्प रॅली काढण्यात आली। मात्र या रॅलीत मुंबईचे भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी विना हेल्मेट गाडी चालवून कायदा तोडल्याचं समोर आलं। पुण्यात भाजपच्या विजय संकल्प रॅलीला पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला। यावेळी रॅलीतील कार्यकर्त्यांनी हेल्मेट सक्ती झुगारून बिना हेल्मेट रॅली काढली। कोइंबतूरमध्ये एआयडीएमके पक्षाच्या प्रचारासाठी एका वेगळीच शक्कल जी आहे ती लढवण्यात आली। तब्बल 120 मिनिट पाण्यात तरंगत राहून एका कार्यकर्त्यानं पक्षाचा प्रचार केला। त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। तोट्यातील एसटी महामंडळाला नफ्यात आणण्यासाठी लवकरच 18,000 बसेसमध्ये तांत्रिक बदल करून त्या गॅसवर चालवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। इचलकरंजीत पूर्व वैमनस्यातून एका शिक्षकाला 3 दिवस एका खोलीत डांबून
ठेवत मारहाण करण्यात आली। या प्रकरणी सारंग माने आणि अमित ढगे यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल झालाय। शिक्षकाचं नाव विश्वास गायकवाड असून शिक्षण संस्थेतील आरोपींनी केलेला भ्रष्टाचार त्याने उघडकीस आणला होता। पालघरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयातील 2 पोलीस अधिकाऱ्यांवर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। विशेष गुन्हे प्रतिबंधक पथकातील पोलीस उपनिरीक्षक मल्हार थोरात व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र शिवदे यांनी एका गुटखा व्यापाऱ्याकडून 5 लाखांची खंडणी मागितली होती। आमदार राहुल बोधरेंसह त्यांच्या 20 कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन आत्मसमर्पण केलं। पोलिसांवर दगडफेक आणि शासकीय मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी या सर्वांवर गुन्हे दाखल होते। यावेळी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा पोलीस ठाण्यातील 4 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं। पोलीस सहकारी राजूदास राठोड यांना मारहाण केल्याप्रकरणी या 4 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं। विमानाच्या कॉकपिटमध्ये कधी एकदा बसतोय असं विंग कमांडर अभिनंदन यांनी म्हटलेलं आहे। आपल्याला लवकरात लवकर विमान उडवायचंय अशी इच्छा देखील विंग कमांडर अभिनंदन यांनी आपल्या अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली। पाकिस्तानच्या ताब्यात 60 तास घालवल्यानंतर पुन्हा सन्मानाने भारतात परतलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या पाठीला दुखापत झाल्याचं समोर आलंय। मात्र त्यांच्या शरीरात बाहेरील कोणतीही कृत्रिम वस्तू आढळून आली नाही। भारतीय सैन्याची ताकद आणखी वाढणार असून भारताला AK-203 अत्याधुनिक रायफलची साथ मिळणार आहे। रशियाकडून भारत 7,50,000 AK-203 रायफल घेणार असून AK-47 रायफलचं हे अत्याधुनिक व्हर्जन आहे। काश्मीरमध्ये एकीकडे दहशतवाद्यांचे हल्ले सुरू आहेत तर दुसरीकडे राजौरीत मात्र पर्यटक बर्फाचा आनंद घेतात। पर्यटकांनी दहशतवाद्यांच्या हल्ल्याची पर्वा न करता बर्फाचा आनंद घेतलाय। हिमाचलच्या मनाली गावात हिमवर्षाव होत असताना एका बिबट्यानं प्रवेश केला। बिबट्यानं मनालीचे रहिवासी असलेले तापेराम यांच्या केला असून त्यांना रुग्णालयात दाखल केले। या बिबट्याची दहशत सध्या नागरिकांमध्ये पाहायला मिळते। टोमॅटो फेस्टिवल प्रमाणेच इटलीत संत्रा युद्धाचा एक फेस्टिवल आयोजित करण्यात येतो। दरवर्षीप्रमाणे यंदाही या संत्रा युद्धाचं आयोजन करण्यात आलं असून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी यात सहभाग घेतला। एकमेकांवर संत्र्याचा मारा करून हे युद्ध साजरं करण्यात येतं। स्पेसएक्स या खासगी अवकाश कंपनीने 24 तासांमध्ये 2 वेळा इतिहास रचलाय। आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला यशस्वीपणे हे यान जोडलं गेलं असून अवकाश स्थानकातील अंतराळवीरांनी या यानमध्ये प्रवेश करून पाहणी केली। आता काही महिन्यांमध्ये 2 अंतराळवीरांसह कुपी अवकाशात झेपावेल असं सांगण्यात येत आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।